मुख्यमंत्र्यांनी काल रत्नागिरीमध्ये केलेल्या एका वक्तव्यावरून सध्या टीकेची झोड उठवली जाते आहे। 3 ते 4 महिन्यांपूर्वी अशीच एक घटना घडली होती। ते प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सुद्धा गेलं आणि 2 महिन्यांमध्ये त्या ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मधल्या आरोपीला फाशी दिली असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं होतं। बुधवारी रत्नागिरीमध्ये झालेल्या लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्यामध्ये हे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं। त्यावरून आता टीकेची झोड उठते आणि यानंतर मुख्यमंत्र्यांनी आता या सगळ्या संदर्भात स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे। मावळमधील प्रकरणाबद्दल बोलल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। मात्र वास्तवामध्ये मावळ प्रकरणातील आरोपीला 2 महिन्यांच्या नंतर नाही तर 2 वर्षांच्या नंतर फाशीची शिक्षा सुनावली गेली होती। या राज्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये ते म्हणत होते की मग लाडकी बहीण नको, सुरक्षित बहीण पाहिजे। मी आपल्याला सांगतो 2 महिन्यापूर्वी 3-4 महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडली माझ्या बहिणीबरोबर आणि त्याला फास्ट ट्रॅक केसवर आम्ही चालवलं। स्पेशल वकील दिले, एव्हिडन्स दिले, पोलिसांनी सगळं जे मेहनत केली आणि त्या आरोपीला 2 महिन्या केस मध्ये लागले आणि त्याला फाशीची सजा झाली। मी म्हणालो की यामध्ये काही महिन्यांपूर्वी 2-4 महिन्यांपूर्वी एक अशी केस झाली होती पुण्यामध्ये मावळमध्ये आणि त्या केसमध्ये त्या आरोपीला फाशी झाली होती। आता विरोधक म्हणतात कुठली फाशी झालीच नाही, काय झालं त्याच्यावर एक मोठं कालपासून चर्चा सत्र सुरू आहे। पण मी आपल्याला सांगतो मी कधीही दिलेला शब्द पाळणारा आणि हा एकनाथ शिंदे तुमचा भाऊ कधी खोटं न बोलणारा भाऊ आहे। आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो यामध्ये घटना मावळची होती आणि त्यामध्ये 2024 एप्रिल मे मध्ये त्या तेजस दळवी याला फाशीची सजा झाली। फाशीची सजा झाली। पोलिसांनी काम केलं, फास्ट ट्रॅक लावलं, तपास केला आणि फाशीची सजा झाली। त्या कोर्टाचे ऑर्डर जजमेंट माझ्याकडे आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।